हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे तर ते माझं नाईट टाईमचं जे रुटीन आहे क्लिनिंगचं ते आणि जे दुसऱ्या दिवशीच्या काही भाजी असेल किंवा काही नाश्ता असेल तर त्याची प्रिपरेशन मी कशा पद्धतीने केली आहे तर ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझं तर स्वयंपाकाचं काम चालू आहे आणि इथं मीरा व्हिडिओ कॉलवर सगळे जे तिचे ओरलचे पोयम आहेत तर ते म्हणून दाखवते तिच्या आत्तूला वगैरे किंवा आजीला. तर ते सर्वांना तिचं ते व्हिडिओवरती चालूच आहे काम. जे तिचं ओरलचं प्रिपरेशन झालेलं आहे, कोणत्या कोणत्या तिच्या पोयम आहेत, काय काय येणार आहे तिला एक्झामला, तिची एक्झाम कधी आहे आणि आता आम्हाला गावी पण जायचं आहे थोड्या दिवसांमध्ये यात्रेसाठी. तर ते ते तिचं नियोजन आहे. ती कधी जाणार आहे, कधी येणार आहे, काय ते सर्व शेअर करत होते. त्यानंतर त्यांचे फ्रेंड्ससोबत सगळ्यांचं एकमेकांसोबत खेळायचं चालू आहे आणि मी बराच वेळ झाला माझा स्वयंपाक आवरून झाले. तर जेवणासाठी बोलवते आहे, पण एकदा मुलं खेळायला गुंतली की त्यांना लवकर यावंसं नाही वाटत. त्यांना सतत कंटिन्युअस खेळायचीच आवड असते. खाण्याकडे तर काय बिलकुल लक्ष नसतं त्यांचं. तर बराच वेळ झाला मी त्यांना आवाज देते आहे पण त्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे माझ्याकडे. मग कधी कधी थोडंसं स्ट्रिक्टली पण व्हावं लागतं. मग नंतर येतात पटकन, ऐकतात पण त्यावेळेस. तर डान्स चालला आहे, पकडापकडी चालली आहे आणि माझंही आता स्वयंपाकाचं रुटीन झालेलं आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक आहे तर तो फार जास्त स्वयंपाक नव्हता, फक्त चपातीच बनवायची होती. भाजी वगैरे तर प्रिपरेशन मी क्लासला जाण्यापूर्वीच केली होती, इन्स्टिट्यूटला जाण्याच्या आधी. त्याच्यामुळे भाजी वगैरे तर काही बनवायची नाही आणि लेटच होतं बऱ्यापैकी. त्यामुळे मी आत्ता पहिला तर प्रिपरेशन जेवणाची केली होती आणि आता माझं जेवण झालं आहे आणि हे मुलांनी असे वस्तू आहेत तर त्या इकडे तिकडे टाकलेल्या आहेत, त्याची आवरावर आहे असेल. त्यानंतर भांडी, त्यानंतर किचन ओटा साफ करायचं. तर हे सर्व जे काम आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी आपला अर्धा तास तर जातो. तर पूर्ण क्लिनिंगही करावं लागतं आणि दुसऱ्या दिवशीच्या भाजीचं प्रिपरेशनही करावं लागतं, कारण टिफिन असतात सर्वांचे, लवकर आवरायचं असतं आणि वेळेतही आवरलं पाहिजे. तर त्यासाठीची जी काही प्रिपरेशन आहे तर ती पण करावी लागते. तर आधी तर मला सर्व जे आवरावर आहेत, भांड्यांचे असेल किंवा स्वयंपाक करताना काही पॅकेट्स वगैरे आपण काढलेले असतात तर ते आहे ते ठेवून देणं. त्या सर्व गोष्टी घाईमध्ये आता आल्या तर स्वयंपाकच पहिला असतो, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी किचन ओट्यावरच राहिलेल्या असतात, मांडलेल्या असतात. तर त्या पहिल्या आधीच सर्व ठेवाव्या लागतात. आणि बराचसा पसारा असतो मुलांनी केलेला, खेळण्यासाठी काही घेतलेल्या वस्तू असतील, त्यानंतर त्यांचे बॅग्स असतात स्कूलच्या अभ्यासासाठी घेतलेल्या, त्याही सगळे जागेवरच पडलेल्या असतात. आणि आपल्याला जे शिल्लक राहिलेल्या जे काही अन्न असेल तर ते पण आपल्याला काढून ठेवायचं असतं, भांडी क्लीन करायचे असतात. त्यानंतर दूध वगैरे गरम करून, तर ते सर्व आता किचन ओटा मला पहिल्यांदा रिकामा करून घ्यायचा आहे. दूध वगैरे गरम करून झाले, माझं जेवणही आमचे आवरलेले आहेत. तर आधी पूर्ण मला किचन ओटा रिकामा करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मला ते थोडंसं जे काही खरकटं वगैरे आहे किंवा तेलाचे डाग वगैरे चपाती करताना असतात तर ते काढून घ्यायचे. तर त्यासाठी ते साफ करायचं आहे. तर मला आधी पूर्ण किचन ओटा रिकामा करून मगच करावं लागतं. आणि आज मी जे गॅसच्या एका साईडला जे एक छोटंसं कपाट आहे ज्याच्यामध्ये मसाला किंवा चहा वगैरे, तेलाचे किटली वगैरे आहे, तर तो कॉर्नर आहे. तर त्याच्या खाली जे बऱ्याच वेळा रोज साफ करणं होत नाही, तर आज मला तेही साफ करायचं आहे. तर आज याच्या आधीचे जे व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये जे मी लिक्विड शेअर केलं होतं, लिक्विडची पूर्णपणे स्टेप बाय स्टेप कसं बनवतात तर ते पूर्ण स्टेप्स आहेत तर त्या शेअर केल्या होत्या, तर त्या तुम्ही नक्की बघा. तर तेच लिक्विड आहे जे मी सगळीकडे स्प्रे करणार आहे, कारण लेट झालं आहे त्यामुळे आता पूर्ण किचन ओटा धुण्यामध्ये खूप वेळ जाईल. तर हे जे लिक्विड आहे तर हे खूप हेल्पफुल आहे. तर ते मी ऑलरेडी त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे तर तो शेअर केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. आणि एकदा ते स्प्रे मारलं की त्याच्यानंतर एका कपड्याने पुसून घेतलं तर आपलं किचन जे आहे ते अगदी स्वच्छ होईल, अगदी क्लीन होईल. आणि बऱ्याच वेळा स्वयंपाक करतानाच माझ्याकडून तो जो नॅपकिन आहे त्याने ते थोडंसं क्लीन केलं जातं, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे स्प्रे बॉटलने आपण स्प्रे केलं एकदा की होऊन जातं. आणि जेव्हा भाजी वगैरे फोडणी करतो तेव्हा तेलकटाचे डाग असतात तर ते पण क्लीन होतात या लिक्विडने. एकदा स्प्रे मारून ठेवायचं, 1-2 मिनिट ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पुसून घ्यायचं. जर तेलाचे वगैरे डाग असतील तर 5 ते 10 मिनिट आपल्याला हे जे लिक्विड आहे ते स्प्रे करून तसंच ठेवायचं आणि नंतर पुसून घ्यायचं. लगेच ते डाग आहेत
तर ते निघून जातात. आणि जे बटन असतात गॅसचे इथे, तर त्याच्या बाजूला खूप बऱ्याचशा वेळेला तेलाचं जे तेलकटपण आहे तर तो राहिलेला असतो, तर तोही क्लीन करायचा आहे. आणि एका साईडला पाणी गरम करण्यासाठीची केटल आणि जे कप्पा आहे तो एक छोटंसं कपाट आहे किंवा आपण ऑर्गनायझर म्हणू शकतो ते आहे. तर त्याच्यामध्ये ज्या मी सगळ्या भरण्या ठेवल्या तर ते सावकाश आपल्याला एका बाजूला घेऊन मग तिथे स्प्रे करून घेणार आहे मी. आणि ते पूर्ण जो कोपरा आहे तर तो क्लीन करणार आहे. तो रोज रोज बऱ्याच वेळेला करण्याचा राहतो, कारण संध्याकाळचं सगळं रुटीन असतं, ते बाकीचे सगळे कामं असतात आवरण्याच्या ह्याच्यामध्ये राहून जातं. तर मी 2-3 दिवसातून एकदा ते क्लीन करते, कारण त्याच्यापेक्षा जास्त दिवस गेलं तर ते जे ऑर्गनायझर आहे ते त्याच्या जे खाली जे तेलाचे जे उडलेले डाग जर असतील तर ते चिकट होऊन जातात आणि ते घासावं खूप लागतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर त्यासाठी साधारणतः 1-2 दिवसातून एकदा ते सर्व काढून एका बाजूला ते क्लीन करते मी. तर हे पूर्ण सगळं जे आहे तर ते एका कपड्याने क्लीन केलं आहे. आणि भांडी वगैरे आवरलेत, सिंक रिकामं केलं, तेही घासून घेतलेलं आहे मी. आणि बघू शकता तुम्ही किचन ओटा पूर्णपणे माझा क्लीन झालेला आहे. एक 10 ते 15 मिनटं पण नाही लागले क्लीन करायला. एक 5 मिनिटमध्येच क्लीन झालं आणि 10 मिनटामध्ये आपल्याला सगळं जे आहे किचन रिकामं करण्यामध्ये वेळ होतो. एक 15 मिनटामध्येच किचन क्लीन होऊन जातं. जर पूर्ण घासायचं झालं तर ते घासण्यामध्येच 10-15 मिनटं जातात आणि बाकीचे आवरावर असं बराच वेळ जाऊ शकतो. त्यासाठी आपण हे लिक्विड बनवलं आहे, तर हे लिक्विड तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्यानंतर मला आता उद्या जे आहे तर उद्या सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डेची जी प्रिपरेशन आहे तर ब्रेकफास्टसाठी मी डोसा बनवणार आहे, कारण टिफिन जो आहे मीराचा तर तो जरा स्नॅक्समध्ये वगैरेच द्यावं लागतं. त्याच्यामुळे मी हरभरे आहेत तर ते भिजवलेले आहेत. थोडीशी हेल्दी अशी रेसिपी आहे, तर ही रेसिपी पण तुम्ही ट्राय करा. तर मुलांना स्नॅक्सच्या डब्यामध्ये थोडंसं पौष्टिक पण हवं आहे आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं स्नॅक्स असेल तर आणखीनच चांगलं. त्यासाठी मी हरभरे भिजवले होते आणि थोडेसे तांदूळ आहेत तर ते पण भिजवून ठेवणार आहे. आणि अगदी इन्स्टंट अशी रेसिपी बनवणार आहे. जास्त वेळ पीठ वगैरे भिजवत वगैरे काही ठेवणार नाही आहे मी. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी मी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या मी रात्रीच स्वच्छ धुवून घेतल्या आणि भिजत ठेवलेल्या आहेत. तर अगदी 5 मिनटाची प्रिपरेशन असते, पण ती केली तर आपल्याला स्नॅक्स असेल किंवा ब्रेकफास्ट असेल किंवा काही असेल तर ते हेल्दी आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं खाता येऊ शकतं. तर त्यासाठी तर आता इथं मुलांची पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते. आपण काही संध्याकाळची प्रिपरेशन करत असेल तर त्यांना ते बघायचं असतं किंवा व्हिडिओच्या मध्ये मध्ये यायचं असतं, तर ते आहे. तर ही होती माझी नाईटची पूर्णपणे क्लिनिंगची रुटीन होती. पूर्ण डिटेल नाही व्हिडिओ, फक्त क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तर तो शेअर केला. आता मॉर्निंगला आहे दुसऱ्या दिवशी, तर पहिला तर काम माझं झालं आहे टिफिनचं, चपाती भाजीचं. आणि आता ब्रेकफास्टसाठी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायचा आणि मीरासाठीचा टिफिन आहे तर तो बनवायचा आहे मला. तर सर्वात आधी तर मला आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे. तर मी 2 आवळे घेतले होते तर ते कट करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इतकी पुदिन्याची पावडर आहे. फ्रेश पुदिन्याची पानं असतील तरी पण चालेल, तर पावडर आहे तर ती ॲड केली आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 2-3. आणि सैंधव मीठ आहे ते ॲड केलेलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर काळं मीठ आहे तर ते पण ॲड केलेलं आहे मी अगदी थोडंसं. तर त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व जे आहे तर ते वाटून घ्यायचं आहे. तर मी मिक्सर लावून घेतला आणि एकदा मिक्सर फिरवून घेतला आणि नंतर असं वाटलं की अरे त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळं ॲड करावं. तर मी मग एक बीट घेतलं छोट्या साईजचं, ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला साल वगैरे काढून त्याचे कट करून घेतले आणि मग ते ॲड करणार आहे. तर एक छोट्या साईजचं बीट होतं ते घेतलं होतं. तर आज मी माझ्या एकटीसाठीच आत्ता बनवणार आहे. थोडंसं लेट झालं आहे मला ज्यूस पिण्यासाठी, तर मी माझ्या एकटीसाठी आत्ता बनवलं आहे. तर आपलं ज्यूस जे आहे तर ते बनवून तयार आहे आणि आता ते गाळून घ्यायचं आहे. गाळणीने मी गाळून घेणार आहे आणि त्याचा जो चोथा असतो तर तोही मी तसंच ठेवणार आहे. तर तो आपण डोशामध्ये वगैरे असं वापरू शकतो. तर आणि हेल्दी पण असतो आणि त्याचा अतिशय हेल्दी पद्धतीने चांगल्या पद्धतीने रियूज पण होतो. त्यातली कुठलीही गोष्ट आपली वाया जाणार नाही आहे. तर
मी थोडं थोडं पाणी ॲड करून तो तयार केला आहे ज्यूस, आणि एका ग्लासमध्ये तो गाळून घेणार आहे मी. आणि जो वरचा जो उरलेला रिमेनिंग पार्ट आहे तर तो आपण तो तसंच उन्हामध्ये वगैरे सुकवून त्याची पावडर करू शकतो, आणि पावडर पण आपण यूज करू शकतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे धिरडे बनवतो किंवा डोसे बनवतो तर त्यासाठी आपण ती पावडर यूज करू शकतो. तर आता ज्यूस बनवून झाला आहे, आणि मीराला स्कूलला जाण्यासाठी थोडा टाईम आहे, तर एक 10 मिनटं लागतील आपल्या स्वतःसाठी. आपण तर थोडाफार वेळ द्यायलाच हवा आहे. तर मी ज्यूस पिऊन घेणार आहे शांत बसून एका जागेवर, आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्टची आणि टिफिनची प्रिपरेशन करणार आहे. तर रात्री जे भिजवलेले होते हरभरे आणि तांदूळ, तर त्याची कोथिंबीर वगैरे टाकून पेस्ट केली, आणि त्याचा छान असा डोसा बनवलेला आहे. तर हिरवी मिरची आज मी वापरलेली नाही आहे, कारण मुलांना मिरची म्हटलं की ते खात नाहीत, त्याच्यामुळे मी आज स्किप केली आहे. तर अगदी हेल्दी अशी रेसिपी, आणि स्नॅक्ससाठी असो, ब्रेकफास्टसाठी असो, टिफिनसाठी असो, अगदी टेस्टी अशी रेसिपी तयार केली आहे मी. तर आजचा हा असा व्लॉग होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जे येणारे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.